नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. नाचो कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 35 वा आपण पाहत आहात. या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत महाराष्ट्रासह अन्य राज्यात कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत ते सागर पवार महाराज. शिक्षक ते कीर्तनकार असा हा त्यांचा प्रवास झालेला आहे. कसा त्यांचा हा प्रवास झाला या संदर्भात आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सातारा जिल्ह्यातील क्षेत्रमाहुली हे सागर पवार महाराज यांची जन्मभूमी आहे. या जन्मभूमीतून सागर पवार महाराज यांनी शिक्षक ते कीर्तनकारापर्यंतचा प्रवास केलेला आहे. आपण त्यांचा झी टॉकीजवरील कीर्तनाचा कार्यक्रम पाहत आहे. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज. खरं तर पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे. खरं तर याच महिन्यात झी टॉकीजवर आपलं कीर्तन झालेलं आहे. काय मनात भावना आली? रामकृष्ण हरी. या महिन्यात आपण 2 ऑक्टोबरला विजयादशमी दसरा या दिवशी सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये माझं कीर्तन प्रसारित झालं संपूर्ण महाराष्ट्रात. तसेच G5 ॲपवर ते संपूर्ण जगभरात पाहिले गेले. वास्तविक झी टॉकीजच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांवरती गजर कीर्तनाचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक संस्कारांची बीज पेरली जात आहे. झी टॉकीजच्या सेटवरती उभं राहत असताना मला खऱ्या अर्थानं संत शिरोमणी असलेले संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांची आठवण झाली, तुकोबरायांची आठवण झाली. कारण आज जे काही त्या संप्रदायातील लोकांना जगापर्यंत पोहोचता येते, या पोहोचण्याचं सर्वात उत्तम असं साधन म्हणजे संत महात्म्यांची चरित्र आहे. या संत महात्म्यांच्या चरित्रातून, महापुरुषांच्या चरित्रातून, संतांच्या चरित्रातून जो काही उद्बोधन होतं, त्या उद्बोधन व्यक्त करत असताना एक कृतार्थ झाल्याची भावना व्यक्त मनामध्ये होत होती आणि ती भावना मनाला एक आनंद देणार होती. महाराज, खरं तर मुलाखतीतला पहिलाच म्हणजे दुसरा प्रश्न आहे आपला. खरं तर मगाशी मी म्हणताना शिक्षक ते कीर्तनकार असा तुमचा प्रवास आहे. तर कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? म्हणजे तुमची वडील काय करत होते, आई काय करत होते? मी क्षेत्रमाहुली या गावातील एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला आहे आणि माझे वडील मुंबई या ठिकाणी गिरणी कामगार होते. म्हणजे आज जो गिरणी कामगारांचा लढा उभा राहिलेला आहे आणि एक चळवळी व्यक्तिमत्व आमचे वडील होते. एक उत्कृष्ट असे ते नाट्य कलाकार सुद्धा आहेत. म्हणजे गावामध्ये जी नाटकं होती त्या नाटकामध्ये उत्तम प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे, भूमिका केलेली आहे. आणि आई आहे ती गृहिणी आहे आणि गृहिणी असत असत भक्तीचा सुद्धा तिला एक चांगला लळा आहे. वास्तविक तिच्याच भक्तीचा लळा आईकडूनच लेकराकडे आला असावा. बरं, मला सांगा आता खरं तर तुमचा शैक्षणिक प्रवास कसा सुरू झाला? माझं प्राथमिक शिक्षण आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्षेत्रमाहुली या ठिकाणी झालं. माध्यमिक शिक्षण सुद्धा आमच्या क्षेत्रमाहुलीमध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं श्रीराम हायस्कूल आहे, या ठिकाणी माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतरचं उच्च माध्यमिक शिक्षण आहे ते रयत शिक्षण संस्था सातारा या ठिकाणी धनंजयराव गाडगे वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणी झालं. आणि तिथून नंतर मी 12वीला मला चांगले मार्क्स मिळाले, गुणवत्ता यादीमध्ये आलो मी वाणिज्य शाखेतून. 83.17% मार्क मला त्यावेळेला मिळाले होते आणि कोल्हापूर विभागातून मी 33वा आलो होतो. आणि तिथून मग मी B.Ed ला ऍडमिशन घेतलं. कारण एक शिक्षक हा समाजाचा एक खऱ्या अर्थानं लोकशिक्षक असतो. म्हणजे अनेक माणसं अनेकांना घडवतात, पण अनेकांना घडवणारा एक शिक्षक असतो. त्यामुळे शिक्षक पेशात आपण जावं आणि ज्ञानदानाचं काम करावं या हेतून माझं पुढचं शिक्षण आहे ते महाराष्ट्रातलं सर्वात पहिलं महाविद्यालय की कर्मवीर अण्णांनी वाड्या वस्त्यांवरती शिक्षक निर्माण व्हावेत यासाठी जे उभारलं होतं ते महात्मा फुले अध्यापक विद्यालय या ठिकाणी मी प्रविष्ट झालो. त्या ठिकाणी माझं B.Edचं शिक्षण झालं आणि तदनंतर माझं पदवीचंही शिक्षण पूर्ण झालं. आणि मग नोकरीचा शुभारंभ कुठे झाला पहिल्यांदा? माझा नोकरीचा शुभारंभ हा सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यामध्ये असणाऱ्या निगुडमाळ या गावी माझा नोकरीचा शुभारंभ झाला. महाराज, एक सांगा, खरं तर महत्वाचा प्रश्न येतो की असं केव्हा तुमच्या मनात आलं असं आपण तुळशीची माळ गळ्यात घालावी? कसा तो प्रसंग आहे? म्हणजे कुणी सांगितली म्हणून घातली का
कसा आहे तो प्रसंग? वास्तविक तुळशीच्या माळेचा विषय असा आहे की काहीतरी आपल्या जीवनाला आचारसंहिता असली पाहिजे. प्रत्येक गोष्टी जर आपण स्वतःच्या स्वार्थापोटी करत असू आणि प्रत्येक गोष्टीवरती जर आपण आपल्या पंचेंद्रियांवरती जर आपलं नियंत्रण नसेल, आपल्या क्रोधावर आपलं नियंत्रण नसेल, आपल्या खाण्यावर आपलं नियंत्रण नसेल, तर मग आपण समाजासमोर काय म्हणून उभं राहणार? मग अशा वेळेला तुळशीची पवित्र माळ एखाद्याच्या गळ्यात ज्या वेळेला येते त्यावेळेला त्याच्या जीवनाला एक आचारसंहिता सुरू होते. वागायचं कसं, बोलायचं कसं, कसं राहायचं, जी आचारसंहिता आहे ती माणसाला घडवत असते. त्यामुळे मनोमन असं वाटलं आणि त्याच काळामध्ये सद्गुरूंचं सानिध्य लाभलं आणि त्या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये असं लक्षात आलं की बाबा रे, हा जो जन्म आहे, हा जो जीव आहे, तो असाच नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा नश्वर देह आहे, नाशवंत देह हा असाच निघून जाणार आणि मग या देहात आपण नक्की मिळवलं काय? तर काहीच नाही मिळत. म्हणजे लोक प्रचंड अशी संपत्ती कमवून ठेवतात, पण जाताना ही संपत्ती कोणीच घेऊन जात नाही ना. लोक प्रत्येक वेळेला काय करतात, आपण बंगला घेऊ, गाडी घेऊ, हे सगळं घेत असताना काहीच राहत नाही ना. जाताना शेवटी माणसाकडे शून्य असतं. मग असं काहीच जर घेऊन जाणार नाही तर जाताना एक तुळशीची पवित्र माळ, म्हणजे मृत्यू झाल्यानंतर आपल्याकडं धर्मशास्त्रामध्ये प्रत्येकाला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुखामध्ये तुळशीपत्र ठेवलं जातं. मग जिवंतपणी तुळशीची माळ आपल्या गळ्यात का असू नये, हाच विचार मनात आला. हा मनात विचार आला आणि त्यामुळं या तुळशीची माळ, पवित्र अशी माळ सद्गुरूंच्या सानिध्यामुळे आणि भगवंताच्या पांडुरंगाच्या कृपेने गळ्यात आली. महाराज, खर तर आता तुळशीची माळ गळ्यात असण्यापर्यंत ठीक आहे, म्हणजे कीर्तन ऐकणं, भजन ऐकणं, भजनात म्हणजे रममाण होणं, हे पर्यंतची भूमिका ठीक आहे. पण प्रश्न असा पडतो, म्हणजे प्रेक्षकांना बऱ्याच वेळा पडतो, खरं तर तुम्ही शिक्षक आहात, प्राथमिक शिक्षक आहात, असं का मनात आलं की आता आपण कीर्तन सांगावं, प्रवचन सांगावं? कसा विचार मनात आला तो? वास्तविक मी महाविद्यालयाच्या पासून बोलत असतो, म्हणजे कथा सादर करणं. आप्पासाहेब खोतांची महापूर नावाची जी कथा आहे ती मी माझ्या महाविद्यालयीन विद्यालयामध्ये एकदा सादर केली आणि त्या कथेला एवढा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. आणि नंतर हळूहळू असं लक्षात आलं की अरे, आपल्या वेदना मांडल्या पाहिजे. प्रत्येक जण समाजाबद्दल बोलत असतो की हे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, अशी क्रांती झाली पाहिजे. पण ती क्रांती करणार कोण? त्या क्रांतीची बीज रोवणार कोण? म्हणजे ज्ञानोबारायांनी जर ज्ञानेश्वरी लिहिली नसती तर आज समाजाला कुठल्या प्रकारचा चांगल्या संस्काराचा बाळकडू मिळाला असता. तुकोबारायांनी जर गाथा लिहिली नसती तर आज आपण कशाची पारायणी केली असती. आणि मग याच समाजासमोरच्या समाजहिताच्या बुडती हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. मग असं वाटलं की आपणही बोललं पाहिजे. आणि सुरुवातीचा जो प्रवास होता तो व्याख्यान क्षेत्राचा होता. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावरती व्याख्यान मांडणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती व्याख्यान मांडणं, आणि हाच प्रवास असा पुढे पुढे भगतसिंगांच्या चरित्रावर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या चरित्रावर, अशी चरित्रात्मक व्याख्यानं देत देत समाज मनापर्यंत येते. मग मी अनेक कीर्तनाला जाऊन कीर्तन ऐकायचो. त्यामुळे म्हणजे बऱ्याचशा असं लक्षात आलं की कीर्तन हा सर्वोच्च असा बिंदू आहे की तो समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचता येत आपल्याला. म्हणजे समाजाच्या वाड्या वस्त्यांवरती जायचं असेल तर या वाड्या वस्त्यांवरती कीर्तनच पोहोचू शकतं. त्यामुळे आपोआपच कीर्तनाकडे माझी पावलं वळली. पहिले कीर्तन तुमचं कुठे झालं? पहिले कीर्तन सातारा तालुक्यातील लिंब या गावी माझ्या आत्याचंच पुण्यस्मरण. बरं. आणि आत्या ही आमची वारकरी संप्रदायातली होती. पवित्र अशी तुळशीची माळ तिच्या गळ्यात होती आणि पंढरीची वारी सुद्धा ती कायम करायची. मग त्या आत्या मला नेहमी म्हणायची की आम्ही दोघं ज्या वेळेला बसायचो त्यावेळेला अनेक गाथेतल्या अभंगांवरती चर्चा व्हायची, गीतेतल्या श्लोकांवर चर्चा व्हायची आणि आत्याला आनंद वाटायचा. ती बऱ्याचदा म्हणायची की सागर, हे सगळं तू करतोयस, पण तू व्याख्यान करतोस, प्रवचन करतोस, पण तू कीर्तन सुद्धा उत्तम करू शकतो. आणि अनाशी आत्याचं पुण्यस्मरण आलं आणि त्याच पुण्यस्मरणाला मी कीर्तनाला उभं राहिलो. म्हणजे गळ्यात एखाद्याच्या माळ असता जाता जाता तोही दुसऱ्यांच्या, म्हणजे ज्योत से ज्योत जगाते चलो, हा अध्याय आमच्या कुटुंबात घडला आणि आत्याच्याच पुण्यतिथीला पहिले कीर्तन झालं. बरं महाराज, खरं सांगा, खरं तर आता पहिलं कीर्तन म्हटलं का प्रश्न येतो की
म्हणजे थरथर कापतं किंवा असं बरेच काही घडतं, कारण ते पहिलं असतं. आणि बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की आपलीच लोक ऐकणारे असतात ते. आणि अशा वेळेला एक बऱ्याच वेळा घडतं. तर तुमच्या बाबतीत असं काय घडलं होतं का? नाही, कारण ते तसं काय- कीर्तन आहे. हा कीर्तन आहे, तसं काहीच घडलं नाही. त्याचं कारण असं की गेले 15 वर्ष मी व्याख्यान क्षेत्रामध्ये आहे. तो तुम्हाला आधार मिळाला. व्याख्यान क्षेत्रात, प्रवचन क्षेत्रामध्ये असल्यामुळं आणि एक मोठा 15, 16, 17 वर्षांचा हा बोलण्याचा अनुभव असल्यामुळं मला त्याचं काहीच असं जाणवलं नाही. आणि वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे, वारकरी संप्रदायातली जी माणसं आहेत, सगळेच वारकरी आहेत, ते एकमेकांना खूप सांभाळून घेतात. एकमेकांवर खूप प्रेम, उदात्त प्रेम जर कुठं असेल तर ते वारकरी संप्रदायापेक्षा इतर कुठं मिळेल असं मला वाटत नाही. कारण एखादा मनुष्य या संप्रदायाकडे येतोय, तो चालतोय, तो बोलतोय, तो हरिपाठाला उभा राहतोय, तो काकड्याला उभा राहतोय, तो प्रवचन ऐकतोय, तो कीर्तनाला बसतोय, तो गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालतोय आणि तो कुठेतरी उभं राहतोय. एक शिक्षक असतानाही ते वारकरी संप्रदायामध्ये, म्हणजे एक प्राथमिक शिक्षक, ते समाजाच्या चळवळीतला एक लोक शिक्षक, या नात्याचा त्याचा प्रवास आहे. या सर्व संप्रदायातील लोकांनीच अतिशय उदंड असं प्रेम केलं आणि एक प्रेरणा मिळाली पुढे पाऊल टाकायला. प्रेरणा दिली, त्या सगळ्यांनी सांभाळून घेतली. महाराज, खर तर कीर्तन म्हटलं का लोक पहिल्यांदा महाराजांचा स्वर बघतात, अभंग कसे गातात, किंवा तुमची गवळण असू द्या, किंवा अजून असं. तर हे स्वर तुम्ही कसं मिळवला? म्हणजे आता सर्वात महत्वाचं कसं आहे, कीर्तनामध्ये संगीताचं जे अंग आहे आणि वक्तृत्वाचं अंग आहे. मुळातच माझ्याकडे वक्तृत्वाचं अंग असल्यामुळं जी सामावून घेणारी लोक होती त्यांच्याबरोबरच मी राहून कुठं भाषणाला बसायचं, कुठले अनेक कीर्तन जे असतात त्या ठिकाणचे किंवा आणि गायनाचार्य त्यांच्या चालले होते, याच्या माध्यमातून हा प्रवास सुरू झाला, उत्तम गायनाचा. आता खर तर अजून एक प्रश्न आहे. खर तर तुम्ही शिक्षक आहात आणि कीर्तन म्हणजे शिक्षक आहात ते प्राथमिक आहात, म्हणजे जास्त काही अभ्यास करावा लागत नाही. पण कीर्तन म्हटलं का अभ्यास लागतो आणि तुमच्यावर बरीच जबाबदारी आहे. म्हणजे एक शिक्षकाची जबाबदारी आहे, कुटुंबाची जबाबदारी, आणि पुढे आपल्याला कीर्तनला जायचं असतं, करायचं असतं. अशा वेळेला प्रश्न येतो तो अभ्यासाचा, आणि अभ्यासाविना काही पुढे बोलता येत नाही. तर अभ्यासाला कसा वेळ देता तुम्ही, कसा वेळ काढता तिथं? सगळ्यात महत्वाचं, उभं राहणाऱ्या माणसाला ह्या गोष्टीचं भान असलं पाहिजे की आपण एक सामाजिक जबाबदारी, समाजामध्ये आपल्या बोलण्यानंतर समाजामध्ये, म्हणजे ज्ञानोबा म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिती, किंबहुना चराचर आपणची जहा. विश्वात्मकाची आपण व्याख्या मानतो. संत विश्वात्मकावर बोलतात. संत संकुचित विचारांवरती कधीच बोलत नाही, ते एका उदात्त अंतःकरणानं बोलत असत. तुकोबारायांची गाथा जेवढी महाराष्ट्राला प्रेरणा देते, जेवढी भारताला प्रेरणा देते, अगदी तीच प्रेरणा अमेरिकेतल्याही लोकांना ती देत असते. बरोबर आहे. तीच प्रेरणा अगदी अफगाणिस्तानातल्या लोकांनाही तुकोबारायांची गाथा देत असते. संत हे वैश्विक आहेत, आणि ते जर वैश्विक करायचं असेल तर त्याच्यासाठी मला वाटतं गीतेचा अभ्यास असेल, भागवताचा अभ्यास असेल, ज्ञानेश्वरीचा अभ्यास असेल, गाथेचा अभ्यास असेल, हे सर्व करता करता तुम्ही ज्या वेळेला एखादी चरित्र मांडता त्या चरित्रातल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास असेल, म्हणजे तुकोबारायांचा जन्म कुठं झाला, तुकोबाराय कुठं राहिले, तिथलं भौगोलिक वातावरण काय, किंवा त्याचबरोबर समर्थ रामदास स्वामी ज्या काळामध्ये झाले त्या काळातलं त्यांचं भौगोलिक वातावरण काय, किंवा समर्थांचे जे 11 मारुती आहेत ते कुठल्या कुठल्या, म्हणजे कीर्तनकाराला केवळ अभ्यास तर हा त्याचा मुख्य हेतू आहेच, पण त्याबरोबर इतर भौगोलिक माहिती सुद्धा त्याला उत्तम प्रकारे असली पाहिजे, समाजाचं चांगल्या प्रकारचं भान असलं पाहिजे. आणि ही जी गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे, याच्याच बरोबर समाजातल्या अनेक लेखकांची सुद्धा उत्तमशी अशी पुस्तकं त्यांनी वाचली पाहिजेत. समर्थ एका ठिकाणी सांगतात की अभ्यासांची प्रकट आहे, म्हणजे तुम्ही अभ्यासांनी ज्यावेळेला समाजाच्या पुढे जाता त्यावेळेला वेगवेगळ्या संकल्पना घेऊन जाता येतात. त्यामुळे या सर्व साहित्याचा अभ्यास करून, म्हणजे कीर्तनकार हा एक प्रकारचा लोकशिक्षक आहे, मग अभ्यास पाहिजे, अभ्यास हा असलाच पाहिजे. महाराज, खरं तर प्रश्न पुढचा असा आहे की आपण कीर्तन बघितले, समाज प्रबोधन पर कीर्तन असतात, आध्यात्मिक असतात, की असे कीर्तनाचे आहेत काही भाग. तर तुमचं कुठले असं कीर्तन असतं, म्हणजे आध्यात्मिक, समाज प्रबोधन? कीर्तनाचे काही मुख्य प्रकार असतात. त्याच्यामध्ये वारकरी कीर्तन असतं, हरिदासी कीर्तन असतं. यामधलं हे जे कीर्तन आहे हे माझं कीर्तन हे वारकरी कीर्तन असतं.
आणि एका अभंगावरती चिंतन मांडत असताना, निरूपण करत असताना त्या अभंगाबरोबरच अध्यात्माबरोबरच काही सामाजिक विषय असतात. कोणकोणते म्हणजे असं म्हणजे आता विषय त्याच्याबद्दलचा विषय असेल तर व्यसनमुक्तीचा विषय असेल. आता पाहिलं तर व्यसनामुळं म्हणजे अशी अनेक महाराष्ट्रात घटना घडतायत की एखाद्या बापाचं मृत्यू होतो आणि त्या बापाच्या मृत्यूनंतर मुलगा गाडगं धरतो. पण दुर्दैवानं या व्यसनाचा भस्मासूर घराघरात इतका शिरलेला आहे की या व्यसनामुळं एखादा मुलगा वारतो आणि त्या मुलाचं गाडगं बापाला धरावं लागतं. तेवढं मोठं दुःख आहे. किंवा तुम्ही मी आता दिवाळी दसऱ्याचे सण साजरे करतो, पण ज्या कुटुंबामध्ये एखादी व्यसनांध व्यक्ती आहे त्याच्या कुटुंबाला सणवार उत्सवच माहित नाही. मग आत्ताच्या घडीला जर तुकोबाराय असते तर ते निश्चित व्यसनावर बोललेच असते तुकोबा. मग संतांनी त्या त्या काळामध्ये त्या त्या आवश्यक असलेली ज्या काही समाजाचे प्रश्न आहेत ते मांडणारे क्रांतिकारी नेते जर कोण असतील, क्रांतिकारक विचारवंत कोण असतील तर हे संत आहेत. म्हणून अध्यात्माबरोबरच एक समाज प्रबोधनाची आज जर घालत आपण गेलो तर लोकांपर्यंत आपल्याला निश्चितपणे मला वाटतं की अध्यात्म आणि प्रबोधन, पण त्याचा बेस हा अध्यात्माचा असला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे एखादे तुम्ही कीर्तन करत आहात, कीर्तनाच्या काही परंपरा आहेत त्या निश्चितपणे आपण आचारसंहिता पाळल्या पाहिजे. पण ते करत असताना त्याला प्रबोधनाचाही कुठंतरी एक अंग असेल तर समोर बसलेल्या आजच्या श्रोत्यांना जे अपेक्षित आहे ते तुम्ही सोपं, म्हणजे संत मोठे का आहे, संत महान का आहे, तर संतांनी काय केलं तर जे अवघड होतं ते सोपं केलं. म्हणजे जी ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरी हा भावार्थ दीपिका आहे ज्ञानोबारायांनी लिहिली. ती मुळात म्हणजे पहिली जी आपली भाषा होती ती संस्कृत नंतर प्राकृतात आणि प्राकृतानंतर मराठी आलं. पण ज्ञानोबारायांनी तत्कालीन काळामध्ये संस्कृत मधलं प्राकृतात आणलं, म्हणजे ते सोपं केलं. म्हणजे संत सोपे करतात. आणि अलीकडे एक असं पिव आलंय की फार मोठे त्याला श्लोक आले, फार मोठं पाठांतर असलं. ठीक आहे, असणं हे काही वाईट नाहीये, ते आहे हे चांगलंच आहे, कारण असण्या तर ते तुम्हाला इतरांना देता येईल. बरोबर आहे. पण ते अर्थहीन पाठांतर, व्यर्थची बडबड असं व्हायला नको. म्हणजे लोकांच्या पर्यंत आज तुम्हाला पोहोचायचं असेल तर हे ज्ञान घेऊन ज्यावेळेला तुम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून, म्हणजे प्रबोधन काय तर तो अभंग काय सांगतो, त्या अभंगाचं निरूपण काय, त्या अभंगावरचे दाखले काय, त्या अभंगावरचं उदाहरणं काय, हे आपल्या लोकांपर्यंत देत आहे. महाराज, खरं तर अजून एक प्रश्न आहे. म्हणजे आता तुम्ही कीर्तन सांगताय, उत्तम वक्ता आहात, पण कधी पेन हातात घेतलाय का, ज्याला आपण लेखक म्हणतो, किंवा कविता कधी, लेखन कधी, विविध विषयावर कधी लिखाण केले का? कारण लिहिणं आणि बोलणं हा बराच फरक आहे. त्या बाबतीत आमचे पत्रकार म्हणजे आम्हाला थोडं व्यासपीठाचं कमी धाडस आहे आणि लिखाणाची सवय. तर असं तुम्ही कसं आहे का, पेन कधी? हा, निश्चितपणे. अगदी माझ्या अनेक लेख आहेत ते वेगवेगळ्या पुण्यासारख्या अनेक उत्तम ठिकाणच्या मासिकांमध्ये किंवा अनेक दिवाळी अंकामध्ये हे प्रसिद्ध झालेले. वास्तविक लेखन ही एक सर्वोच्च पातळी आहे. आत्माविष्काराची जी साधनं आहेत, म्हणजे व्यक्त होण्याची जी साधनं आहेत, त्या साधनामध्ये लेखणी ही सर्वोत्तम मानली जाते. आणि लेखणी जी व्यक्त राहते आणि लिहिलेले शब्द हे कायम राहतात. आणि विशेष म्हणजे अनेक ब्लॉग्स, माझा स्वतःचा वैयक्तिक ब्लॉग पण आहे, त्या ब्लॉगला सुद्धा अनेक आध्यात्मिक असेल, सामाजिक असेल, चळवळीतले असेल असे अनेक लेखन आहे. महाराज, अजून एक प्रश्न आहे. खरं तर आपल्या सातारा जिल्ह्यात, म्हणजे आपल्या सातारा शहरात ग्रंथमहोत्सव होत असतो, खूप मोठा म्हणजे आहे. खरं तर आपल्या साताऱ्याच्या आणि जिल्ह्याच्या दृष्टीने मोठी गोष्ट, चांगली गोष्ट आहे. आणि अनेक नवोदित कवी, लेखक संवाद म्हणजे असं वेगळे ह्याच्यात सहभाग होत. तर असा आपल्याला कधी प्रसंग आलाय का, म्हणजे त्या ग्रंथ महोत्सवामध्ये सहभाग होण्याचा, व्याख्यान देण्याचा, किंवा काय अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून? ग्रंथ महोत्सव सातारा हे एक प्रकारचं साहित्यिक व्यासपीठ आहे. म्हणजे एक छोटेखानी साहित्य संमेलनच म्हणावं लागेल. आणि गेली कित्येक वर्ष सातारचा ग्रंथ महोत्सव हा एक महाराष्ट्रासाठी एक आयडियल ठरत आहे. ग्रंथ महोत्सव 2023 ला ज्यावेळेला आपले हरिभक्त परायण कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं, त्यांच्या दिवंगत झाल्यानंतर ग्रंथ महोत्सवामध्ये त्यांच्यावरती एक परिसंवाद आयोजित केला. त्या परिसंवादामध्ये मी प्रमुख वक्ता म्हणून त्या ठिकाणी सहभागी झालो. आणि विशेष या ग्रंथ महोत्सवामध्ये वाड्या वस्त्यांवरती जे कोहिनूर हिरे असे ग्रंथ महोत्सव कमिटी मार्फत शोधले जातात आणि ते तिथं चांगल्या प्रकारचं प्रबोधन करतात.
आपल्या सातारचं वैभव असणारे प्राचार्य यशवंत पाटणेजी, आमचे डॉक्टर राजेंद्र मानेजी असतील, अगदी दिग्गज आमचे सातारचं वैभव म्हणावं आणि वैभवशाली इतिहासामध्ये ज्यांच्याकडून साहित्य क्षेत्राची एक प्रचंड मोठी अशी साधना घडते असे श्रीजी चिटणीस असतील. या माणसांच्या सहभागामुळे या ठिकाणी मी 2023 ग्रंथ महोत्सव सातारा या ठिकाणी हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर यांच्यावरती परिसंवादामध्ये प्रमुख वक्ता म्हणून त्या ठिकाणी उपस्थित. म्हणजे दुर्मिळ क्षण तुम्हाला मिळाला होता, म्हणजे कीर्तनकारावर एका कीर्तनकाराला एका कीर्तनकारांच्या जीवनावर बोलता आलं. हा म्हणजे आता तो त्या ग्रंथ महोत्सव कमिटीचा माझ्यावर असलेला एक विश्वास म्हणावा लागेल. विश्वास आणि अभ्यास म्हणा किंवा सखोल माहिती असा एक विषय. महाराज खर तर प्रश्न असा आहे पुढचा की कीर्तनकार आहात, प्रवचनकार आहात, म्हणजे बरेच गोष्टी बोलत सांगितल्या, शिक्षक आहात, आणि हे सर्व करत असताना काही वेळेला एक मनात आवड असते सामाजिक कार्याची. असं कुठलं सामाजिक कार्य तुमच्या हातून म्हणजे चालू आहे का? आता समाज कार्य म्हणजे प्रबोधनात्मक विषय मांडणं हेच मुळात एक समाज कार्य आहे. बरं. म्हणजे कीर्तनकार ज्या वेळेला एखादा उभा राहतो त्यावेळेला तो एका सामाजिक भावनेतूनच उभा राहिलेला असतो. आणि विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टींचं वैशिष्ट्य असं आहे की एक व्यसनमुक्तीची चळवळ उत्तम राबवली झाली. झाडांवर पर्यावरणाबद्दल लोकांचं प्रबोधन असावं आणि आता आत्महत्यांचं प्रचंड असं प्रमाण तरुणांचं वाढ. या सगळ्यांना उपाय काय असतील तर ही संत महापुरुषांची चरित्र. म्हणजे कधी कधी माझ्या मनामध्ये असा विश्वास येतो किंवा असं चिंतन घडतं कधी कधी मला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात किती संकट आले, किती मोठे प्रसंग आले, पण महाराज कधी थांबले नाही. धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजीराजांच्या जीवनात किती प्रचंड मोठी संकट आली, पण शंभूराजे थांबले नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं संकटाची लढणं, संभाजीराजांची संकटांची लढणं, किंवा अगदी 1632 ज्यावेळेला प्रचंड मोठा दुष्काळ पडला, त्या दुष्काळामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय, आपल्याकडे दुष्काळ पडला तर आपण काय करू, सगळी संपत्ती घरात आणून ठेवू, पण संत काय करतात, दास डोंगरी राहतो आणि चिंता जगाची वाहतो. या न्यायाप्रमाणे तुकोबारायांनी सगळी संपत्ती समाजाला वाटून टाकली. म्हणजे सामाजिक संवेदना ज्या वेळेला उभ्या राहतात त्या स्वतःच्या मनाला अस्वस्थ करतात. आणि मग पर्यावरणाची चळवळ असेल, झाडांची चळवळ असेल, त्याचबरोबर व्यसनमुक्तीची चळवळ असेल, मुक्तीची चळवळ, यामध्ये तुमचा सहभाग आहे. हा, यामध्ये एका चळवळीत जीवनातून प्रबोधनात्मक बाबीतून असेल किंवा 31 डिसेंबरला विधायक 31 डिसेंबर दारू नको दूध प्या हा उपक्रम असेल, हा राबवून सुद्धा मला वाटतं खऱ्या अर्थानं संतांना आपण वाहिलेली, खऱ्या अर्थानं त्यांना दिलेली एक भेट आहे, त्यांच्या चरित्राचं दिलेलं आपण एक रिटर्न गिफ्ट त्याला म्हणावं. महाराज खर तर बऱ्याच गोष्टीवर आपण बोललेलो आहोत, पण जसं झी टॉकीजला तुमचं या महिन्यात कीर्तन झालं, तसं अन्य काही आपले चॅनल आहेत महाराष्ट्रात, अशा अजून कुठल्या चॅनलवर आपलं कीर्तन झालेलं आहे? आता झी टॉकीजवर आपले 17 सप्टेंबरला झालं, त्यानंतर 2 ऑक्टोबरला झालं, त्यानंतर स्टार प्रवाहावरती असतील, अनेक युट्यूब चॅनल्स असतील, किंवा तुमच्यासारखा मानदेशी परिवार असेल की तुमच्या मानदेश भूषण परिवाराच्या माध्यमातून अनेक वाड्या वस्त्यांवर आम्ही जातो, तेव्हा तुम्ही निश्चितपणे आमच्याकडे येता. आणि ही एक लोक चळवळ या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून एक लोक चळवळ उभी राहिली त्या माध्यमातून असेल, किंवा अनेक वृत्तपत्र असतील, मग त्या ठिकाणी सकाळ वृत्तपत्र असेल, पुढारी असतील, तरुण भारत असेल, लोकमत असेल, अशा अनेक वृत्तपत्रांमधून माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतात. धन्यवाद महाराज. खर तर बऱ्याच गोष्टीशी बोलता आलं तुम्हाला. शिक्षकी पेशावर प्रेम करणारा शिक्षक कसा कीर्तनाकडे वळाला हे तुम्ही सांगितलेलं आहे. आणि सर्व म्हणजे अक्षय प्रसंगी तुम्ही हातात लेखणी घेतलेले आहे, उत्तम लेखक आहात. आणि बोलता बोलता असे म्हणजे गप्पा मारताना सुद्धा तुम्ही सांगितले की माझ्यावर सुद्धा लेख लिहिलेले आहेत. खरं तर त्या पत्रकारांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद, कारण महाराष्ट्रातील एक चांगला कीर्तनकार, महाराष्ट्राच्या बाहेर आज कीर्तनकार म्हणून काम करत आहेत. आणि महाराष्ट्रात जिल्ह्यात आणि वाडी वस्तीवर सुद्धा आज महाराजांचं कीर्तन होते. खरंच एक युवा कीर्तनकार म्हणा, तरुण कीर्तनकार म्हणा, अशा सर्व भूमिका आज आपल्या महाराजांनी पार पडलेल्या आहेत. महाराज पुन्हा एकदा मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. आणि जो तुमचा वारकरी संप्रदायाला प्रवास आहे, कीर्तन प्रवास असेल, शिक्षण क्षेत्रातला अशा सर्व प्रवासाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.